आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. आमच्या मागण्या मान्य करा. बाप कोणतरी बहीण बहीण शेतकरी असेल, तिची जरा दयामाया येत असेल तर निर्णय कळवा. राज्य शासनाचं धोरण इथं ऐकलं जाणार नाही. गडिंग्लज तालुक्याचा आम्हाला निर्णय पाहिजे आहे. काय करणार ते सांगावं ही आमची अपेक्षा असेल. आणि आम्ही तुमच्या घरात एक मिनिट आहे का, आम्ही साहेब तुमच्या घरात राहणार आणि तुम्हाला आमच्या घरात नेऊन ठेवणार. त्या म्हशीचं शान एक दिवस काढा शान घरात. सगळ्यात जास्त तुम्हाला जर कुठलं जर सर खातं असेल किंवा कुठलं जर मंडळ असेल तर तुमचं महावितरण मंडळ आहे साहेब. सगळ्यात जास्त खोटं आणि सगळी मुजोर आहे सर. कुणालाही काही लोकांचं देणं घेणं नाही. शैक्षणिक किती नुकसान होतंय. तुमचा मुलगा एक दिवस ट्युशनला गेला नाही, शाळेला गेला नाही तर किती दुखणं होतंय. मुलांचं लाईट गेल्यावर गावात गेला गेलो पडले. ही म्हातारी पडली, उद्या या म्हातारला काहीतरी झालं, त्या म्हाताऱ्याला जेवण कोण घालणार घरात राहिलेल्या? कोण घालणार सांगा की हो? प्रत्येकाच्या घरात म्हातारी पोतारी आहेत. प्रत्येक घरात कुटुंब आहेत साहेब. साहेब या सगळ्यांनी रात्री माझ्या घरावर मोर्चा काढला म्हणून आज तुमच्या घरावर. मला यांनी माझ्या घरावर साहेब रात्री मोर्चा काढला. तुला निवडून दिले तू काय करतोस विचारलं साहेब काही आता नाही. मीनं काय सांगायचं ते सांगायला. मागच्या नूरला फक्त शेतकरी लोक गेले, तुमचे संबंधित अधिकारी हसत त्यांचे टिंगल काढून गेले साहेब. एवढं दुर्दैव काय आहे साहेब. करणार साहेब, एक मिनिट आहे का. आजपासून जर लाईट गेली नाही, लाईट दिल्याशिवाय इथनं उठणार. तुम्हाला साहेब होय म्हणायला लागल, नाहीतर इथनं उठणार नाही. आता बाहेर बसायचं नाही, आत बसायचं. मीटर बसली ती मीटर काढून घ्यायचे ना, आमच्या मीटर बसवायचे. आमच्या मीटर पाहिजे बघा, जुनी मीटर आम्हाला भीती पहिला हे सोपया आणि मग मीटरवर घ्यायचं. मीटरवर आम्हाला 15 डांबावर पण बसवलं. एक मीटर बसवलंय. मुलांचा अभ्यास कवा घ्यायचं, जेवण कवा करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मुलं अभ्यास करायला मुलांची लगेच शिक्षा. साहेब हे बघा हे तुमचं मनाचा तुमचं कारभार आहे. त्यात काय केले बघा, तुमचं मीटर चालू असून तुम्ही मीटरचं बिल आम्हाला दिलंय. आमचं बिल मीटर आता बंद या करता महिन्यात येऊन 1800 रुपये बिल आलंय. 1800 रुपये आणि मागच्या महिन्यात 1000 रुपये आलेलं. लोड 800 शेडिंग रुपये वाढले, मग स्मार्ट मीटरचा उपयोग काय झाला? स्मार्ट मीटरवर पूर्वी किती येत होतं ते सांगा. 400 रुपये एका बाजूला कोणाकोणाचं तुम्हाला आज उचलून नेणार आणि आम्ही तुमच्या घरात राहू. तुमच्या बायकांनी मी कळू दे हो. नसल्या तरी मी कळल तुम्हाला, तुमच्या घरातल्यांनी कळल काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे, काय अवस्था लहान पोरं झोपत नाही साहेब. 2-2 वर्ष 2 वर्ष. जे आज सगळे शेतकरी जमलाय, तुम्हाला त्या गोष्टीची झळ आणि जे काही वेदना होत्या त्या सगळ्या आम्हाला गेल्या 6 महिने आपण सगळेजण मिळून त्या वेदनेनं सहन केलेला आहे. आज आपल्या या एकजुटीचा आणि एक विचाराचा ह्या सगळ्यामुळं आज आपल्याला आपलं जे मागणी होती की आमच्या शेतातली लाईट जाता कामा नाही, ती लाईटची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. त्याच्यामुळं MSBला आम्ही दारात आल्यावर का होईना त्यांचे आभार मानणार नाही. त्याचं कारण काय, हक्काचं होतं दिलेलं आहे. कर्तव्यच आहे. तुमचं आमचं नातं असंच ठेवावं. आभार मानल्यानं उपकार फेटतात आणि परत काहीतरी उरपाटा येत आहे. त्यामुळं आभार मानणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचं दिल्याबद्दल मी मनापासून तुम्हा सगळ्यांचा आणि आपण सगळेजण मिळून एकत्रित जमलो, तुमचंही आभार मानणार नाही. त्याचं कारण काय, आपल्या सगळ्यांचा हक्काचं आहे. कुणाचं तरी आभार मानायचं नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. काय विषय नेमका, आपण मोठ्या संख्येने इथे सगळे जमला होता? वडगाव, नूल, मुगळी, चेन्नई कोपिश या विभागातील शेतकऱ्यांनी आज MSB येथे मोर्चा काढला होता. जे गावठाण विभाग असेल किंवा रानातील शेतातील वस्ती असेल तिथे रोज 5 ते 6 तास लोड शेडिंग होतं. जवळपास सध्या तर 8 तास लोड शेडिंग चालू आहे. त्या विरोधात मोर्चा आणला होता. तर संबंधित अधिकारी साहेब हे कोल्हापूरला मिटिंग निमित्त तिकडे गेले होते. या मोर्चाला जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण साहेब असतील किंवा जयसिंग चव्हाण साहेब असतील,
संदीप चव्हाण साहेब असतील, मुगळी गावचे उपसरपंच बसवराज जानोडे, संतोष भोसले, सर्वजणांनी नूल विभागातील आणि बडगाव विभागातील दयानंद पट्टणकोडी, राजू कोरी हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोनवरती साहेबांशी चर्चा झाल्यानंतर साहेबांनी सांगितलेलं आहे की लोड शेडिंग गडिंग्लज तालुक्यामध्ये आजपासून बंद होणार आहे आणि जर लोड शेडिंग जर बंद नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन येऊ. मोर्चामध्ये फक्त शेतकरी कुटुंबच न राहता तर त्यांचे गुरे जनावरे असतील ते सुद्धा मोर्चाने येऊ. या सर्व अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर ना तिथे कोल्हापुरात असलेल्या साहेबांनी संबंधित कलेक्टरांशी त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर फोनवरती आम्हाला सांगितलेलं आहे की विश्वास दिलेला आहे आणि आश्वासित केलेलं आहे की यापुढे आजपासून गडिंग्लज तालुक्यामध्ये अजिबात लोड शेडिंग होणार नाही. सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली होती त्यावेळी प्रतिसाद कसा होता? प्रतिसाद एकदम थंड आणि ओढाओढीची उत्तरं होती. कोणताही रिस्पॉन्स नव्हता त्यांच्याकडे. पण ज्यावेळी ठाण मांडून बसले आणि ज्यावेळी शेतकऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी डिसाईड केलं की आपण इथून हलायचं नाही त्यावेळी थोडासा त्यांचा प्रतिसाद आणि त्यांच्या रिॲक्शन बदललेले आहेत. पण एक आता एवढं सांगायचं की हे लोड शेडिंग त्यांनी कायमच ठेवावं, नाही तर येणाऱ्या भविष्य काळात त्यांना फार मोठा म्हणजे संकटाला सामोरं जावं लागेल. शेतकरी अजिबात शेतकऱ्यांच्या बरोबरच विद्यार्थ्यांचा आणि घरातल्या असणाऱ्या रुग्णांचा असेल आणि गुरे जनावरांच्या सर्वांची गैरसोय होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीला एकदम धोका पोचत आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात जर परत लोड शेडिंग झालं तर आम्ही जोरदार आंदोलन करू.